आज आपण बनवूया खरवस। हे गाईच्या कच्च्या दुधापासून बनवले जाते किंवा म्हशीच्या पण। गाई किंवा म्हशीने वासराला जन्म दिल्याच्या नंतर 2 ते 3 दिवस ते दूध येते, त्याला चीक बोलतात। हे त्या दुधापासून बनते। त्याला आपण चांगलं चाळून घ्यायचे आणि स्टीलच्या डब्यामध्ये मी केले, एअर टाईट डब्यामध्ये बनवायचे किंवा पातेल्यात पण बनवू शकता। त्यानंतर चवीनुसार साखर टाकायची आणि कढईमध्ये पाणी टाकून त्याला डब्याला ठेवायचे 30 ते 40 मिनिटं चांगलं स्लो ते मीडियम गॅसवरती। आणि शिजवल्याच्या नंतर त्याला थंड करून त्याला चाकूच्या साहाय्याने काढायचे आणि प्लेट उलटी करून त्यावरती ठेवायचे। टॅप टॅप करत काढायचे, कारण की ते जर चिटकलं असेल तर निघेल। त्यावरती ऑप्शनल म्हणून ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि नंतर त्याला आपण कटिंग करून थंड करून खायचे। हे फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस टिकते आणि हे याच्यामध्ये खूप सारे कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते आणि आयरन आणि हे लहान बाळांसाठी खूप चांगले आहे आणि पौष्टिक आहे।